11:30 12:30 मला पण लागले. मगापासून बसले मी. कोणच नव्हतं तुम्ही. झाले का जॉईन सगळे? Okay, okay, we will start now. So this is a block diagram of power supply. Power supply, it is nothing but it is the device which will convert the AC voltage, that is 230 voltage, into a regulated pure DC output which is given to the electronic device. Most of the electronic device which we are using in our homes, they require regulated pure DC output for their working. मग हे रेग्युलेटेड प्युअर डीसी आउटपुट कसं मिळणार आहे? त्या पॉवर सप्लायमध्ये त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये इनबिल्ट पॉवर सप्लाय असतो आहे स्वतःचा. त्या पॉवर सप्लायमध्ये 4 कंपोनंट्स असतात. ते कुठले कुठले आहेत? पहिला आहे 4 ब्लॉक असतात. त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर असतो आहे, रेक्टिफायर असतोय, फिल्टर आहे, रेग्युलेटर आहे. आणि मग जे रेग्युलेटरचं आउटपुट आहे फायनली ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला दिलेलं असते त्याच्या वर्किंगसाठी. मग ट्रान्सफॉर्मर काय करत आहे? तुम्हाला माहिती आहे एसी व्होल्टेज जे काही इलेक्ट्रिकल एनर्जी आहे एसी व्होल्टेज ती 230 व्होल्ट हाय व्होल्टेज असतं आहे आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला तेवढं लागत नाही. त्याला जेवढी लागतं आहे ते कन्वर्ट करणार आहे ट्रान्सफॉर्मर. जे ते 30 व्होल्ट 50 व्होल्ट 60 व्होल्ट जेवढं लागतं आहे ते ट्रान्सफॉर्मर कन्वर्ट करणार आहे. म्हणून इथे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. मग हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कन्वर्ट करणार आहे एसी व्होल्टेज. आफ्टर दिस स्टेप डाऊन एसी व्होल्टेज इट विल बी गिवन टू द रेक्टिफायर. रेक्टिफायरचं काम काय आहे? जे काय तुम्हाला स्टेप डाऊन एसी व्होल्टेज मिळतं आहे ते कन्वर्ट करता युनिडायरेक्शनल व्होल्टेजमध्ये. म्हणजेच पल्सेटिंग आउटपुट मिळणार आहे तुम्हाला. नॉट प्युअर डीसी मिळणार आहे पण पल्सेटिंग युनिडायरेक्शनल व्होल्टेज मिळणार आहे. मग त्यामध्ये एसी कंपोनंट्स आहेत प्लस डीसी कंपोनंट आहेत. म्हणजे एसी कंपोनंट जे आहेत ते तुम्हाला फिल्टर करायचे आहेत किंवा रिमूव्ह करायचे आहेत. आपल्याला प्युअर डीसी पाहिजे आहे. मग हे काम कोण करतं आहे? रेक्टिफायर नंतर जे ब्लॉक आहे तो फिल्टर म्हणजेच काय? एक कंपोनंट आहे जो एसी कंपोनंट रेक्टिफायर आउटपुटमध्ये आहे तो एसी कंपोनंट फिल्टर करतोय किंवा रिमूव्ह करतोय म्हणजे आपल्याला प्युअर डीसी मिळत आहे. मग सो दिस फिल्टरचं काम आहे. मग कॅपॅसिटर फिल्टर असेल, एलसी फिल्टर असेल, पाय फिल्टर असतील तर तुमच्या सिलेबसला कॅपॅसिटर फिल्टर आपण बघणार आहोत कसं यूज करायचे ते. आफ्टर दिस फिल्टर द आउटपुट कॅन गेट फ्लक्च्युएट. आउटपुट तुमचं फिल्टरचं फ्लक्च्युएट होऊ शकतो किंवा चेंज होऊ शकतं जर तुमच्या एसी सप्लायमध्ये काय फ्लक्च्युएशन्स असतील तर. मग ते न होण्यासाठी ते आउटपुट कुठं देतोय आपण? रेग्युलेटरला देतो आहे. मग आपण रेग्युलेटर कुठला बघणार आहे? झीनर रेग्युलेटर बघणार आहे तुमच्या सिलेबसला. मग झीनर रेग्युलेटरचं काय आहे? जे काय तुमचं व्होल्टेज असेल ते रेग्युलेट करायचं आहे. मग रेग्युलेट कसं करणार आहे? मग ते रेग्युलेशन कसं होतं ते आपण बघणार आहोत सिलेबसमध्ये. मग रेग्युलेटरचं काम काय आहे? जरी एसी मध्ये काही फ्लक्च्युएशन झाले तरी त्याचं आउटपुट ऑफ रेग्युलेटर हे स्टेडी राहणार आहे. मग हे जे स्टेडी आउटपुट रेग्युलेटेड प्युअर डीसी आउटपुट आहे ते तुम्ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला देता. So this is the function of what, or the block diagram of power supply, and where the diode is used in this as a rectifier. रेक्टिफायरच्या ब्लॉक मध्ये आपण डायोड यूज करतो आहे. मग ते हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल, फुल वेव्ह असेल किंवा ब्रिज रेक्टिफायर असेल. ओके, त्यामध्ये आपण डायोड यूज करतो आहे फॉर कन्वर्टिंग एसी इंटू पल्सेटिंग आउटपुट. So here I have given the third application. Diode is used as a rectifier in what? Power supply. आलं लक्षात? Yes or no? Yes, ma'am. Okay, so this is about the applications of diode and the power supply, the block diagram. Now the next part that we are going to see is nothing but what is rectifier.
and what are the type of rectifiers. So classification of rectifier we are going to see. A rectifier, it is a device, electronic device, which is used for converting AC voltage into what, that is unidirectional voltage. AC voltage जे आहे ते आपल्याला युनिडायरेक्शनल व्होल्टेज मध्ये मिळत आहे. So rectifier, it is nothing but it is a device. So rectifier is a electronic device which is used to convert AC voltage into unidirectional, or you can say pulsating output. Pulsating output means what? That is, suppose this is a AC supply and we are going to give to the rectifier. हा तुमचा रेक्टिफायर असेल, हाफ वेव्ह असेल, फुल वेव्ह असेल. हे जर तुम्ही इनपुट दिलं व्होल्टेजचं, तर तुम्हाला काय मिळणार आहे? युनिडायरेक्शनल मिळणार आहे, म्हणजे एकाच डायरेक्शननी तुम्हाला व्होल्टेज मिळणार आहे. बट इट विल नॉट बी अ प्युअर डीसी, इट विल बी व्हॉट, पल्सेटिंग, किंवा हे काय आहे? युनिडायरेक्शनल आहे. सो युनिडायरेक्शनल व्होल्टेज यू विल गेट. So this is the rectifier, converting AC into unidirectional or pulsating output. क्लासिफिकेशन ऑफ रेक्टिफायर. क्लासिफिकेशन ऑफ रेक्टिफायर काय आहे? तर आपल्याला 3 प्रकारचे रेक्टिफायर बघणार आहेत. एक आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. ते आपण त्याचं कन्स्ट्रक्शन, ब्लॉक डायग्राम सगळं बघणार आहोत. त्यामध्ये एकच डायोड यूज केलेला आहे टू कन्वर्ट AC इंटू युनिडायरेक्शनल आउटपुट. नंतर सेकंड जो आहे तो फुल वेव्ह आहे. फुल वेव्ह मध्ये 2 प्रकार आहेत. दॅट इज फुल वेव्ह व्हॉट, दॅट इज सेंटर टॅप रेक्टिफायर. फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये 2 डायोड यूज करणार आहे आपण. ओके. आणि तिसरा जो आहे तो फुल वेव्ह मधलाच आहे. फुल वेव्हचे 2 पार्ट्स येत आहेत, फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर आणि फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर. सो इट इज कॉल्ड ॲज अ ब्रिज रेक्टिफायर. फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर, त्यामध्ये 4 डायोड यूज केले जातात. So this is the classification of what, as well as this is a comparison point. 1 diode is used in half wave rectifier, 2 diode is used in full wave center tap rectifier, and 4 diodes is used in a bridge rectifier. So this is a half wave rectifier, full wave center tap rectifier, and full wave bridge rectifier. लक्षात आलेलं आहे क्लासिफिकेशन and rectifierचं definition. Okay with this? Yes or no? आले का लक्षात? कृष्णा, मेघा, साक्षी, संग्राम? Yes, ma'am. Okay. So this is about the rectifier and the classification of rectifier. Now we will start with the half wave rectifier, full wave center tap, and the bridge rectifier. We will see what is its ब्लॉक डायग्राम किंवा आपण म्हणू शकतो वर्किंग कसं होते. So this is the half wave rectifier. So what is happening in the half wave rectifier? See here. हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता रेक्टिफायरच्या अगोदर पॉवर सप्लाय मध्ये ब्लॉक डायग्राम कशाची आहे? पॉवर सप्लाय मध्ये रेक्टिफायरच्या अगोदर कुठला ब्लॉक आहे तुमचा? तुम्ही सांगू शकेल का? पॉवर सप्लाय या डायग्राम मध्ये रेक्टिफायरच्या अगोदर कुठला ब्लॉक आहे? ट्रान्सफॉर्मर. म्हणून एक लक्षात ठेवा, डायग्राम काढताना
रेक्टिफायरच्या कुठलीही डायग्राम रेक्टिफायरची काढताना रेक्टिफायर म्हणजे काय डायोड ऍक्ट होतो रेक्टिफायर. सो दिस इज द डायोड सिम्बॉल. सो दिस डायोड इट इज कनेक्टेड बिफोर द डायोड बिफोर द रेक्टिफायर. व्हॉट इज दॅट ट्रान्सफॉर्मर. हा तुमचा ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल आहे. दिस इज नथिंग बट युअर ट्रान्सफॉर्मर सिम्बॉल. ओके, सो आय विल नाव show it what is happening. So this is the transformer symbol. This is your transformer. To the primary of the transformer what is given, that is AC supply is given. AC supply तुम्ही देताय ट्रान्सफॉर्मरला. ओके, आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. लक्षात घ्या इथं प्रायमरी वाइंडिंग जास्त आहेत, सेकंडरी वाइंडिंगला कमी वाइंडिंग्स आहेत, म्हणून इथलं जे व्होल्टेज मिळणार आहे ते कमी मिळणार आहे. लक्षात घ्या, सेकंडरी वाइंडिंगला कमी व्होल्टेज मिळत आहे. सो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर इज यूज. मग हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो कुठं कनेक्ट केलेला आहे, रेक्टिफायरला म्हणजे डायोडला कनेक्ट केलेला आहे. ओके, सो दिस इज पी टाईप अँड दिस इज एन टाईप. So now P type and N type it is connected to what diode. After diode it is connected to the resistor and resistor पुन्हा ह्याला कनेक्ट केलेला आहे, काय म्हणतात त्याला, ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केलेला आहे. मग आता कसं आहे फंक्शनिंग, जेव्हा तुमची पॉझिटिव्ह हाफ सायकल कनेक्ट आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल होती आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलला सेकंडरी वाइंडिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मरचे दोन पॉईंट जे आहेत, ए पॉईंट आणि बी पॉईंट. ए पॉईंट आणि बी पॉईंट कसे होतात, पोलॅरिटी त्याची कशी चेंज होती, पॉझिटिव्ह ए बक होतो आणि निगेटिव्ह काय होतो, बी होतो. ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजे या सायकलला, ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकलला सेकंडरी वाइंडिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मरच्या अक्रॉस पोलॅरिटी कशी चेंज होती आहे, ए पॉझिटिव्ह होतो आहे आणि बी काय होतो आहे, निगेटिव्ह होतोय. जर ए पॉझिटिव्ह झाला तर पी कुठं कनेक्ट केलेला आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलला, आणि एन थ्रू द रेजिस्टर कुठं कनेक्ट केलेला आहे, निगेटिव्ह टर्मिनलला. म्हणजे हा जो डायोड आहे तो फॉरवर्ड झाला का रिव्हर्स झाला, पी कुठं कनेक्ट केलेला आहे, पॉझिटिव्हला, एन कुठं कनेक्ट केलेला आहे, निगेटिव्हला. मग हा फॉरवर्ड झाला का रिव्हर्स झाला, फॉरवर्ड बायस झाला. सो इट विल बी व्हॉट, फॉरवर्ड बायस. So it will be what, forward bias. As it is forward bias, so the current will pass through the diode. Forward म्हणजे bias म्हणजे काय, ऑन झाला तो डायोड, ऑन झाला म्हणजेच तो ऍक्ट होणार आहे स्विच म्हणून, क्लोज स्विच. It will act as an what, close switch, because the current, it will conduct the current will flow through the diode. So the current will start flowing through positive A terminal, the current will go through the diode, it will go to the resistor and it will go to the negative terminal. Current कसा flow होतोय, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. As the current flows through IL, that is the current which is flowing through the resistor, the current flows through the resistor will attain the polarity positive and negative, because the current is flowing in this direction, positive and negative. As the current flows through the resistor, current into resistor, what you will get, IL into R, I into R, what you will get, output voltage V0. त्यामुळे तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळतं आहे, दॅट इज नथिंग बट V0. हे कुठल्या सायकलला, पॉझिटिव्ह हाफ सायकलला. तुम्हाला जेवढं व्होल्टेज तुमचं आहे इनपुट सप्लायचं, तेवढं तुम्हाला स्टेप डाऊन व्होल्टेज म्हणजेच काय, तुम्हाला जितकं पाहिजे आहे स्टेप डाऊन तितकं तुम्हाला व्होल्टेज मिळणार आहे, दॅट इज नथिंग बट आउटपुट व्होल्टेज यू विल गेट. ओके, ड्युरिंग द नेगेटिव्ह हाफ सायकल नाव. सो दिस हॅपन्स इन विच सायकल, पॉझिटिव्ह हाफ सायकलला तुम्हाला करंट फ्लो होणार आहे लोड रेजिस्टर मधनं आणि तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. ड्युरिंग द नेगेटिव्ह हाफ सायकल, दॅट दिस सायकल, व्हॉट इज हॅपनिंग, during the negative half cycle A will become now what, negative, and B will become what, that is nothing but it will become positive. As A is becoming negative and B is becoming positive, now P it is connected to what, negative, and N it is connected to what, positive. मग P जर नेगेटिव्हला कनेक्ट केला असेल आणि N जर पॉझिटिव्हला कनेक्ट केलेला असेल तर डायोड तुमचा काय असणार आहे, त्यावेळेस कुठल्या बायसिंग मध्ये असणार आहे, which bias it will be there, forward or reverse, reverse bias. So diode, this will be now what, during the negative half cycle the diode D2, that is diode, this diode will be what, that is reverse bias. So second condition ला काय असणार आहे तुमचा, reverse bias असणार आहे. जर reverse bias असेल म्हणजे डायोड काय झाला, ऑफ म्हणजे काय, तो कंडक्ट करणार नाही करंटच कंडक्ट होणार नाही, म्हणजे त्यावेळेस तो कुठला स्विच ऍक्ट होणार आहे, ओपन स्विच.
there will be no current, therefore it will act as an what, open switch. No current is going through flow through the diode through the load resistor. So as no current is there flowing through the diode as well as the resistor, तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे का? नाही. Therefore the output voltage will be what, that is 0. The output will be on the x-axis, that is the output voltage will be 0. Again during the next positive half cycle, the polarity across the secondary winding of the transformer will get changed. A will be positive, B will be negative. Again the diode D will be what, forward bias, it will be on, it will conduct the current, and the current will flow through the resistor, and you will get the output voltage because the diode D is what, on. So if you consider only one cycle, that is positive and negative cycle, एकच सायकल कन्सिडर करायची, दॅट इज पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह हाफ सायकलला तुम्हाला काय मिळते आहे, ओनली यू आर गेटिंग हाफ वेव्ह, यू आर गेटिंग व्हॉट, हाफ वेव्ह. कारण की त्या पॉझिटिव्ह हाफ सायकललाच फक्त तुमचा डायोड कंडक्ट होतो आहे आणि नेगेटिव्ह हाफ सायकलला तुमचा डायोड ऑफ राहतो आहे, त्यामुळे तो कंडक्ट होत नाही, कारण त्यातनं फ्लो होत नाही. Therefore, during one positive and negative cycle, that is one cycle, you are getting only half wave, so it is called as half wave rectifier. Converting what, AC तुमचं कन्वर्ट होत आहे काय, युनिडायरेक्शनल व्होल्टेज मध्ये, म्हणजे पल्सेटिंग आउटपुटला कन्वर्ट होत आहे. सो इट इज कॉल्ड एज व्हॉट, रेक्टिफायर, हाफ वेव रेक्टिफायर. आलं का लक्षात? Yes, ma'am. Okay, so this is about the half wave rectifier. Now when you consider the half wave rectifier, what are the advantages or disadvantages? Advantages काय आहे की काय आहे, सिंपल इन कन्स्ट्रक्शन, बिकॉज देर आर लेस नंबर ऑफ कंपोनंट रिक्वायर. एकच डायोड यूज केलेला आहे, एक ट्रान्सफॉर्मर असणार आहे त्यामुळे लेस कंपोनंट रिक्वायर आहे, रेजिस्टर एक असणार आहे, एक डायोडच यूज केलेला आहे त्यामुळे लेस नंबर ऑफ कंपोनंट. दिस इज सिंपल इन कन्स्ट्रक्शन. सेकंड काय आहे, इट इज यूज्ड इन व्हॉट, दॅट इज ऍप्लिकेशन काय आहे त्याचे, इट इज यूज इन लो कॉस्ट पॉवर सप्लाय. जिथं आपल्याला पॉवर सप्लाय मध्ये यूज केलेला आहे रेक्टिफायर हे तर मान्य आहे, कारण लो कॉस्ट पॉवर सप्लाय जिथे जिथे पाहिजे आहे तिथं हाफ वेव्ह रेक्टिफायर यूज केलेले जातात, तिथं हाफ वेव्ह रेक्टिफायर त्या पॉवर सप्लाय मध्ये यूज केले जातात. आणि हे झालं तुमचं काय आहे, ऍडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन्स. डिसएडव्हान्टेजेस जर म्हणता येईल तर काय आहे, इफिशियन्सी, म्हणजे आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर, ही जी इफिशियन्सी आहे रेक्टिफायरची ती काय आहे, कमी आहे ॲज कम्पेअर टू व्हॉट, फुल वेव्ह. ते आपण बघूया रेक्टिफायर इफिशियन्सी किती आहे. लक्षात ठेवा की रेक्टिफायर इफिशियन्सी जी हाफ वेव्हची आहे ती कमी आहे ॲज कम्पेअर टू फुल वेव्ह अँड ब्रिज रेक्टिफायर. मग ती किती आहे रेक्टिफायर इफिशियन्सी, आपण कंपॅरिझन टेबलमध्ये बघूया. मला वाटतं ती 40% आहे हाफ वेव्ह साठी आणि फुल वेव्ह साठी ती 81% आहे. 40% कशाची इफिशियन्सी, हाफ वेव्हची आहे, तर फुल वेव्ह साठी आहे किती, फुल वेव्ह आणि ब्रिज रेक्टिफायर साठी 81% आहे. मग इफिशियन्सी हाफ वेव्हची हे डिसएडव्हान्टेजेस आहे, इफिशियन्सी कमी आहे ॲज कम्पेअर टू फुल वेव्ह अँड ब्रिज रेक्टिफायर. ओके, लक्षात आलेलं आहे का? applications, it is used in a low cost power supply, हाफ वेव्ह रेक्टिफायर यूज केले जातात. लो कॉस्ट जिथं पॉवर सप्लायची गरज आहे तिथं हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट हे रेक्टिफायर म्हणून ऍक्ट होणार आहे. दुसरी गोष्ट काय आहे, लेस नंबर ऑफ कंपोनंट्स यूज केलेले आहेत, कन्स्ट्रक्शन सिंपल आहे, स्मॉल साईज आहे, हे ऍडव्हान्टेजेस झालेलं आहे. आणि डिसएडव्हान्टेजेस काय की त्याचे इफिशियन्सी ही कमी आहे ॲज कम्पेअर टू फुल वेव्ह अँड ब्रिज रेक्टिफायर. ओके विथ दिस? This is about the half wave rectifier. If you go for now the second part, मध्ये काय आहे तुमचा फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर. फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये काय होते लक्षात घ्या. फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये काय आहे, डायोड दोन यूज केलेले आहेत, डायोड D1 आणि डायोड D2. ओके, डायोड D1 आणि डायोड D2. अगेन द सेम, द ट्रान्सफॉर्मर इज यूज. नेहमी डायोडच्या अगोदर कुठला ब्लॉक आहे, दॅट इज ट्रान्सफॉर्मरचा ब्लॉक आहे. म्हणजे इथं तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे, इथं तुम्ही एसी सप्लाय देताय त्याच्या प्रायमरीला, एसी सप्लाय देणार आहे, सेकंडरीला स्टेप डाऊन मिळणार आहे व्होल्टेज. मग त्यावेळेस आता सेंटर टॅप आपल्याला हा जो हा जो फुल वेव्ह आहे, फुल वेव्ह त्याचं नाव काय आहे, फुल वेव्ह सेंटर टॅप डायोड.
ओके, फुलिओ सेंटर टॅप रेक्टिफायर आहे, फुलिओ सेंटर टॅप रेक्टिफायर आहे. सेंटर टॅप म्हणजे नक्की काय आहे, जो काय तुमचा सेकंडरी वाइंडिंग जी आहे, सेकंडरी वाइंडिंगला आता 2 पॉइंट नसून आपण जर हाफ वेव्ह मध्ये बघितलं तर 2च पॉइंट होते सेकंडरी वाइंडिंगला, ए आणि बी पॉइंट होते. खरं आता सेकंडरी वाइंडिंगला 3 पॉइंट आहेत. दॅट इज नथिंग बट त्या सेकंडरी वाइंडिंगला मधोमध एक पॉइंट सेंटर टॅप म्हणजे काय, मधोमध एक पॉइंट काढलेला आहे, त्याला आपण म्हणतोय सेंटर टॅप. आणि त्या सेंटर टॅपला काय केलेलं आहे, रेजिस्टर, लोड रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे. सो तो जो मधला पॉइंट आहे तो आपला मधला पॉइंट कुठला आहे, दॅट इज नथिंग बट सी पॉइंट, सेंटर टॅप. ओके, सो द सेकंडरी वाइंडिंग हॅज 3 points A, C and B, so it is called as what, Fulvio center tap rectifier. It is called as what, Fulvio center tap rectifier. त्यामुळे ही जी सायकल आहे या 2 लूप मध्ये डिवाइड होती आहे. इथं पण सायकल आहे आणि इकडं पण सायकल आहे. ओके, स्टेप डाऊन सायकल आहे, लक्षात घ्या. आता जेव्हा काय होणार आहे, जेव्हा ट्रान्सफॉर्मर पॉझिटिव्ह सायकल असणार आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, ए पॉइंट हा पॉझिटिव्ह असणार आहे आणि बी पॉइंट तुमचा काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. ए पॉइंट पॉझिटिव्ह असणार आहे, बी पॉइंट निगेटिव्ह असणार आहे. डायोड कसे कनेक्ट केलेले लक्षात घ्या. ए पॉइंटला आणि बी पॉइंटला डायोडचं पी टाईप कनेक्ट केलेलं आहे आणि एन टाईप जो आहे डायोडचे D1 आणि D2 चे ते काय केलेले आहेत, एकत्र केलेले आहेत. एकत्र करून लोड रेजिस्टरला कनेक्ट केलेले आहेत. नंतर लोड रेजिस्टरचा सेकंड एंड हा सी पॉइंटला कनेक्ट केलेला आहे, हा सी पॉइंटला कनेक्ट केलेला आहे. सो दिस इज अ कन्स्ट्रक्शन. A point and B point, it is connected to the diode D1 and diode D2 of P type. N type of diode, both the diode, they are connected together and then it is connected to what, the load resistor, and load resistorचा next point हे C point ला connect केलेला आहे. This is center tap of the secondary winding. Now when during the positive half cycle ला secondary winding च्या across polarity कशी change होणार आहे, A will be positive and B will be what, negative. As A is positive म्हणजे P कुठं कनेक्ट केलेला आहे, पॉझिटिव्हला, आणि P ऑफ डायोड D2 कुठं कनेक्ट केलेला आहे, निगेटिव्हला. P कुठं कनेक्ट करायला लागतं आहे, पॉझिटिव्हला, म्हणजे हा डायोड D1 काय झालेला आहे तुमचा, फॉरवर्ड बायस झालेला आहे, लक्षात घ्या. कारण की P कुठं कनेक्ट केलेला आहे, पॉझिटिव्हला. आणि हा डायोड D2 हा का झालेला आहे तुमचा, रिव्हर्स बायस, कारण की P ऑफ डायोड D2 कुठं कनेक्ट केलेला आहे, निगेटिव्हला. हा झाला रिव्हर्स बायस आणि हा झाला फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस म्हणजे तो झाला ऑन, रिव्हर्स बायस म्हणजे तो झाला ऑफ, लक्षात घ्या. म्हणजे डायोड D2 हा रिव्हर्स बायस आहे, इट विल नॉट कंडक्ट करंट, म्हणजे या लोअर पार्ट मध्ये करंट काय राहतो तुमचा, झिरो राहतो. लोअर पार्ट ऑफ द वाइंडिंग मध्ये करंट तुमचा काय राहतो आहे, झिरो, कारण की डायोड D2 काय आहे, रिव्हर्स बायस आहे. D1 हा फॉरवर्ड बायस आहे. D1 हा फॉरवर्ड बायस असल्यामुळे डायोड D1 कंडक्ट होणार आहे करंट, इट विल पास द करंट. सो करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह साइड, positive A terminal, it will go to the diode D1, it will go to the load resistor RL and it will go to the C point. So upper part of the winding मध्ये करंट तुमचा फ्लो होणार आहे. As the current flows through the load resistor, करंट हा फ्लो होणार आहे लोड रेजिस्टर मध्ये, करंट into load resistor, what you will get, you will get the output voltage. So here you are getting the output voltage and this output voltage is due to what, due to the diode D1. डायोड D1 ऑन असल्यामुळे अप्पर पार्ट ऑफ दॅट वाइंडिंग मध्ये करंट फ्लो होणार आहे आणि तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे ड्युरिंग व्हॉट, पॉझिटिव्ह हाफ सायकलला. नाउ व्हॉट हॅपन्स ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, पोलॅरिटी चेंज होणार आहे. ए विल बी निगेटिव्ह अँड बी विल बी व्हॉट, पॉझिटिव्ह. ॲज ए इज निगेटिव्ह, डायोड D1 विल बी व्हॉट, ऑफ, अँड डायोड D2 विल बी व्हॉट, ऑन. डायोड D1 ऑफ असेल तर अप्पर पार्ट मध्ये काहीही करंट फ्लो होणार नाही, काहीही करंट फ्लो होणार नाही. तर मग लोड रेजिस्टर मधनं करंट कसा फ्लो होणार आहे, ड्यू टू द लोअर वाइंडिंग, लोअर D2, लोअर पार्ट मध्ये D2 ऑन आहे. D2 ऑन असेल कारण की P कुठं कनेक्ट केलेला आहे, पॉझिटिव्हला. सो डायोड D2 विल बी ऑन, सो द करंट विल फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह डायोड D2, it will go to the load resistor RL, and as the current flows through the load resistor, current into resistor, what you will get, the output voltage. Current into resistor, what you will get, the output voltage. And this output voltage is to which, it is due to which diode,
D2 ऑन आहे, त्यामुळे तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे ड्युरिंग नेगेटिव्ह हाफ सायकलला. पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1 ऑन आहे, त्यामुळे तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळत आहे. सो ॲज यू सी, ड्युरिंग वन कम्प्लीट सायकल, positive and negative half cycle, you are getting what? Half plus half, that is nothing but full wave. आणि रेक्टिफायर काय आहे? बिकॉज इट इज कन्वर्टिंग AC into unidirectional voltage, so it is called as a rectifier. So AC into pulsating output, so it is called rectifier. And during one complete cycle you are getting half plus half, that is full wave, so it is called as full wave center tap rectifier. आलं का लक्षात? Okay with this? So this is about the full wave center tap. Center tap का म्हटलेलं आहे? कारण की सेकंडरी वाइंडिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मरला 3 पॉइंट आहेत. मधोमध एक पॉइंट घेतलेला आहे, त्याला आपण C पॉइंट घेतलेला आहे. त्यामुळे जी सायकल आहे ती डिस्ट्रीब्यूट होती आहे दोन, अप्पर पार्टमध्ये आणि लोअर पार्टमध्ये. जेव्हा तुमची पॉझिटिव्ह हाफ सायकल असते आहे तेव्हा डायोड D1 कंडक्ट होणार आहे. अप्पर पार्टमध्ये तुमचा करंट फ्लो होणार आहे लोड रेजिस्टरमधनं, आणि लोअर पार्टमध्ये करंट काहीच नसणार आहे. त्यामुळे अप्पर पार्टमुळे करंट फ्लो झाल्यामुळे तुम्हाला व्होल्टेज मिळणार आहे. दॅट विल बी ड्यू टू व्हॉट? डायोड D1 ऑन. ड्युरिंग द नेगेटिव्ह हाफ सायकल पोलॅरिटी विल चेंज. A will be negative, B will be positive. Due to at that time D1 will be off and D2 will be on. D2 म्हणजे लोअर पार्ट ऑफ द पार्टमध्ये आता करंट फ्लो होणार आहे, आणि करंट फ्लो झाला की तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. आणि ते आउटपुट व्होल्टेज कशामुळे झालेलं आहे? D2 मुळे. म्हणजे ड्युरिंग वन कम्प्लीट सायकल you will get half plus half due to the diode D1 and D2 conduct, and it is called as the full wave rectifier because it is converting AC into unidirectional voltage. आणि सेंटर टॅप का? कारण की सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग आपण यूज केलेले आहे, म्हणून त्याला म्हणतात फुल वेव्ह सेंटर टॅप रेक्टिफायर. आले लक्षात? ओके विथ दिस? लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. वन मोर पार्ट टेल यू नाव. आपण बघितलेलं आहे की आपण हाफ वेव्ह साठी आपल्याला काय आलेलं आहे? तुमची इनपुट सप्लाय हाफ वेव्ह साठी सेम आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्यामुळे जो टाइम पिरियड लागतोय तो कम्प्लीट करण्यासाठी, तो काय आहे तुमचा टाइम पिरियड? दॅट इज नथिंग बट इट इज T. The time period required to complete one cycle is nothing but T. So but frequency will be nothing but it will be 1 upon T. So this will be your input frequency. Input frequency, it is nothing but it is F. Suppose I consider the input frequency, it is F in. What will be the output frequency? आउटपुट फ्रिक्वेन्सी काय आहे हाफ वेव्ह साठी? हाफ वेव्ह जर तुम्ही कन्सिडर केला तर तुम्हाला काय मिळतं आहे हाफ वेव्हला? पॉझिटिव्ह हाफ सायकलला तुम्हाला हाफ वेव्ह मिळते आहे, निगेटिव्ह हाफ सायकलला तुम्हाला काहीच मिळत नाही, आणि पुन्हा पॉझिटिव्ह हाफ सायकलला तुम्हाला काय मिळतं आहे? अगेन काय मिळणार आहे? हाफ वेव्ह मिळणार आहे. मग कम्प्लीट वन सायकलला म्हणजेच काय आहे तुमची आता सायकल म्हणजेच काय? रिपीटेड शेप. रिपीटेड शेप कधी रिपीट होत आहेत? म्हणजे ही पूर्ण एक सायकल जर तुम्ही बघितली की या इन्स्टंटला स्टार्ट होते आहे आणि या इन्स्टंटला स्टॉप होते आहे, एक सिमिलर शेप. आणि पुन्हा जर तुम्ही बघितलं की या इन्स्टंटला ती शेप पुन्हा रिपीट होती आहे. सो रिपीटेड शेप कधी स्टार्ट होते आणि कधी एंड होते आहे? ती म्हणजे सायकल झालेली आहे. इनपुटसाठी ही शेप तुमची रिपीट होते या पॉइंटला आणि या पॉइंटला एंड होते आहे. त्यामुळे तुमचा जो टाइम पिरियड आहे तो आहे T. खरं जर आउटपुटला बघितलं तर तुमची शेप कुठली रिपीट होती आहे? ही तुमची शेप आहे पॉझिटिव्हला, आणि ही पण शेप रिपीट होती आहे निगेटिव्हला. व्होल्टेज इथं 0 आहे. पुन्हा जर तुम्ही बघितलं की ही शेप तुमची रिपीट होती आहे आणि ही शेप तुमची काय आहे? व्होल्टेज 0 असते, ही शेप रिपीट होणार आहे. म्हणजे ही शेप तुमची रिपीट होती आहे, दिस पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज दिस. सो द टाइम पिरियड फॉर द आउटपुट इज ऑल्सो व्हॉट? दॅट इज T टू कम्प्लीट वन सायकल. कारण की एक सायकल कधी स्टार्ट होते? इथं या पॉइंटला स्टार्ट होते आहे, या पॉइंटला स्टार्ट होते आहे, आणि एंड कुठं होते आहे? सिमिलर शेप या पॉइंटला. पुन्हा तो शेप रिपीट होते. लक्षात घ्या, तो शेप पुन्हा रिपीट होते तुमचा. त्यामुळे सायकल तुमची स्टार्ट होते आहे इथं आणि एंड होते आहे इथं. तो टाइम पिरियड इनपुट आणि आउटपुटला सेम आहे.
इनपुटला पण टाइम पिरियड तीच आहे आणि आउटपुटला पण टाइम तीच आहे. कुठल्या रेक्टिफायर साठी? हाफ वेव्ह साठी. म्हणजे इनपुट फ्रिक्वेन्सी पण तुमची तीच असणार आहे, बिकॉज फ्रिक्वेन्सी इट इज इक्वल टू 1/t आणि दोन्हीकडे टाइम लागणारा काय आहे? सेम आहे. त्यामुळे इनपुट फ्रिक्वेन्सी इट विल बी इक्वल टू व्हॉट? आउटपुट फ्रिक्वेन्सी. फॉर विच रेक्टिफायर? हाफ वेव्ह रेक्टिफायर. आलं का लक्षात? रिलेशन सांगते आहे, इनपुट फ्रिक्वेन्सी आणि आउटपुट फ्रिक्वेन्सी हाफ वेव्ह साठी काय आहे? सेम आहे. कारण की टाइम लागणारा जो पिरियड आहे, जो लागतो आहे टू कम्प्लीट वन सायकल, हे इनपुट सप्लाय साठी आणि आउटपुट जे काय तुम्हाला मिळतं आहे त्याचा जो टाइम पिरियड आहे तो दोघांसाठी पण सेम आहे. त्यामुळे आपलं रिलेशन काय आलेलं आहे? इनपुट फ्रिक्वेन्सी इट इज इक्वल टू आउटपुट फ्रिक्वेन्सी. लक्षात आलेलं आहे का हाफ वेव्ह साठी? येस. आता गो फॉर फुल वेव्ह नाव. फुल वेव्ह सेंटर टॅप साठी, फुल वेव्ह किंवा ब्रिज रेक्टिफायर साठी पण इनपुट फ्रिक्वेन्सी तर तीच राहणार आहे. एफ इन टाइम पिरियड टू कम्प्लीट द सायकल विल बी नथिंग बट कॅपिटल टी. इट विल बी कॅपिटल टी ओनली. आता आउटपुट कसं मिळतंय तुम्हाला फुल वेव्हचा? असं मिळतंय, लक्षात घ्या. आणि एक सायकल कुठं स्टार्ट होते आणि कुठे एंड होते आहे? यामध्ये सायकल कुठं म्हणजे सिमिलर शेप कुठं स्टार्ट होतो आणि कुठे एंड होतो आहे? फुल वेव्ह साठी कुठं स्टार्ट होतोय? फुल वेव्ह साठी इट स्टार्ट्स ॲट 0. खरं एंड कुठं होतोय? हे पायला. एंड कुठं होतो आहे? पायला. म्हणजेच काय आहे? 0 पासून स्टार्ट होतो आहे, खरं सिमिलर शेप इथे एंड होते आणि पुन्हा ती शेप रिपीट होते. लक्षात घ्या, ही पुन्हा शेप रिपीट होते. म्हणून सायकल स्टार्ट ॲट 0 अँड एंड ॲट व्हॉट? पाय. म्हणजेच काय आहे? तुमचं 0 पासून स्टार्ट होतोय आणि इथं तुमचं काय आहे? 2π ला एंड होते तुमची टाइम पिरियड. खरं आउटपुटला, फुल वेव्हच्या आउटपुटला 0 पासून स्टार्ट होती आहे आणि पायला एंड होती आहे. म्हणजे टाइम पिरियड काय झाला इथं तुमचा? आउटपुटला टाइम पिरियड काय झाला इथं? पायला तुमची सायकल स्टॉप होती आहे इथं, लक्षात घ्या. आणि इथं 2π ला स्टॉप होते. इथं पायला जर आउटपुट व्होल्टेजला पायला जर तुमची सायकल स्टॉप होती आहे तर मग काय होणार आहे? तुमचा टाइम पिरियड किती झालेला आहे? निम्मा झालेला आहे. लक्षात घ्या, टाइम पिरियड काय झालेला आहे? आउटपुटला निम्मा झालेला आहे. जर टाइम पिरियड निम्मा झाला तर तुमची आउटपुट फ्रिक्वेन्सी काय झालेली आहे? डबल झालेली आहे ऑफ इनपुट फ्रिक्वेन्सी. सो दिस इज द रिलेशन फॉर व्हॉट? दॅट इज फुल वेव्ह साठी किंवा ब्रिज वेव्ह साठी. इनपुट फ्रिक्वेन्सी अँड आउटपुट फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय आहे? फुल वेव्ह साठी आउटपुट फ्रिक्वेन्सी इट इज ट्वाइस दॅट ऑफ इनपुट फ्रिक्वेन्सी, whereas for half wave both are equal. That can be asked for the MCQ. Time period for the output voltage for output waveform for the full wave it is becoming what? Half. T/2 होतो आहे. त्यामुळे तुमची आउटपुट फ्रिक्वेन्सी ही काय होती आहे? डबल होती आहे. when you consider with the input frequency for which rectifier? Full wave and bridge rectifier. मग हे रिलेशन आहे, रिलेशन ऑफ आउटपुट फ्रिक्वेन्सी आणि इनपुट फ्रिक्वेन्सी काय आहे? फुल वेव्ह आणि ब्रिज रेक्टिफायर साठी एफ आउट इट इज इक्वल टू, म्हणजेच आउटपुट फ्रिक्वेन्सी इट इज इक्वल टू ट्वाइस इनपुट फ्रिक्वेन्सी फॉर हाफ फुल वेव्ह ब्रिज ॲज वेल एज फुल वेव्ह सेंटर टॅप. आणि इनपुट फ्रिक्वेन्सी इट इज इक्वल टू आउटपुट फ्रिक्वेन्सी. हे कशासाठी? हाफ वेव्ह साठी. ओके विथ दिस? लक्षात आलेलं आहे का? हे MCQ ला विचारू शकतात, भरपूर वेळा विचारलेले, लक्षात ठेवा. रिलेशन बिटवीन इनपुट अँड आउटपुट फ्रिक्वेन्सी फॉर हाफ वेव्ह ॲज वेल एज सेंटर टॅप और ब्रिज रेक्टिफायर. इक्वेशन्स लक्षात ठेवा. नाउ द नेक्स्ट इज ब्रिज रेक्टिफायर वी आर गोइंग टू सी. नाउ व्हॉट इज ब्रिज रेक्टिफायर? फॉर दॅट I will continue with the new slide. So what is bridge rectifier? Bridge rectifier it is nothing but it is a here also the transformer is there first, and after the transformer nothing but what is there? That is the diode are arranged in Wheatstone bridge. Diode are arranged in what? Wheatstone bridge. So this is your diode D1. This is diode D2. Load resistors is connected RL. This is diode
Okay, so this is AC supply, which is given positive half supply AC supply. This is the secondary winding A point. आता दोनच पॉइंटिंग आहे तिथे, लक्षात घ्या, पॉईंट दोनच आहेत. सिंपल ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे इथं. सेकंडरी वाइंडिंग दोनच वाइंडिंग आहेत, दोनच पॉईंट आहेत, ए आणि बी पॉईंट. आणि आता जा डायोड कसं कनेक्ट केलेलं आहे, विस्टन ब्रिज मध्ये अरेंज केलेलं आहे. डायोड D1, D2, D3 अँड D4. ओके, अँड लोड रेजिस्टर इज कनेक्टेड ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलला ए पॉझिटिव्ह असतो, बी निगेटिव्ह असतो. जर ए पॉझिटिव्ह असेल तर डायोड D1 चा हा P आहे, हा N आहे, हा N आहे, हा P आहे, हा P आहे, हा N आहे, हा P आहे, हा N आहे. ओके, सो पॉझिटिव्ह साइड इट इज कनेक्टेड टू व्हॉट, P टाइप डायोड D1. आणि नेगेटिव्ह साइड ऑफ डायोड D2 इट इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह. म्हणजे डायोड D1 काय असणार आहे, ऑन, P साइड कनेक्टेड टू पॉझिटिव्ह आणि N कनेक्टेड टू पॉझिटिव्ह. त्यामुळे डायोड D2 काय असणार आहे, ऑफ. डायोड D2 काय असणार आहे, ऑफ. ऍट द सेम टाइम निगेटिव्ह टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे, P साइड ऑफ डायोड D4. आणि निगेटिव्ह टर्मिनल कुठं कनेक्ट केलं आहे, N साइड ऑफ डायोड D3. म्हणजे निगेटिव्ह कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे डायोड D3 काय झाला, ऑन. आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे, ऑफ. हे लक्षात आलेलं आहे का, यस ऑर नो? आलं का लक्षात? ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल काय होत आहे, ए इज पॉझिटिव्ह, बी इज निगेटिव्ह. ए इज पॉझिटिव्ह असल्यामुळे डायोड D1 हा ऑन असणार आहे, डायोड D2 हा ऑफ असणार आहे. पॉझिटिव्ह P ला कनेक्ट केलेलं आहे, पॉझिटिव्ह N ला कनेक्ट केलंय. पॉझिटिव्ह बघायचं म्हणजे ऑन असणार आहे, हा डायोड ऑफ असणार आहे. सिमिलरली निगेटिव्ह बघायचं, निगेटिव्ह कनेक्ट केलेला हा म्हणजे हा D3 ऑन असणार आहे आणि निगेटिव्ह पॉझिटिव्हला कनेक्ट केलेलं म्हणजे हा D4 ऑफ असणार आहे. So D1 and D3 will be on and D2 and D4 will be off. So D1, D3 will be on and D2 and D4 will be what, off. मग पॉझिटिव्ह हाफ सायकलला तुमची वेवफॉर्म कशी येणार आहे, सो ॲज द करंट, सो व्हॉट विल हॅपन, D1 and D3 ऑन आहे त्यामुळे पॉझिटिव्ह पासून करंट फ्लो होणार आहे, D1 कडे तो जाणार आहे. D1 ऑन आहे, इट विल फ्लो थ्रू द लोड रेजिस्टन्स and it will go to what, that is D3 and it will come to what, negative terminal. So करंट कसा फ्लो होते, पॉझिटिव्ह कडून D1 जो ऑन आहे तिथनं बघायचा, D1 कडे जाणार आहे, लोड रेजिस्टर कडे जाणार आहे, D3 कडून जाणार आहे, तो B ला जाणार आहे. आलं लक्षात? As the current is flowing through the load resistor, current into load resistor, what you will get, output voltage. So you will get the output voltage during the positive half cycle. आणि हे कशामुळे आहे, D1 आणि D3 मुळे आहे हे आउटपुट व्होल्टेज, कारण की त्यावेळेस ते ऑन आहेत. ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकलला आता मी निगेटिव्ह हाफ सायकल ड्रॉ केलेली आहे. सो ए विल बी निगेटिव्ह अँड बी विल बी व्हॉट, पॉझिटिव्ह. ए जर निगेटिव्ह असेल आणि बी जर पॉझिटिव्ह असेल तर काय होणार आहे, सो व्हॉट विल हॅपन नाव, D1 ए निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह कनेक्ट केलेला आहे म्हणजे D2 काय असणार आहे तुमचा, D2 and D4 will be what, on and D1 and D3 will be what, off. लक्षात घ्या, निगेटिव्हला म्हणजे D2 काय झालेला हा ऑन होणार आहे, नंतर D1 काय झाणार आहे, ऑफ होणार आहे, D4 काय होणार आहे, ऑन होणार आहे, कारण की इथं पॉझिटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह म्हणजे P ला कनेक्ट केलेलं आहे आणि पॉझिटिव्ह निगेटिव्हला कनेक्ट करणार आहे म्हणजे हा झाला तुमचा ऑफ. ओके, हा ऑफ झाला तर आता काय कनेक्ट केलेले आहे, D2 आणि D4 ऑन आहेत, D1 आणि D3 ऑन आहे. हे रिव्हर्स बायसिंगला आणि हे सॉरी हे निगेटिव्ह हाफ सायकलला आणि हे पॉझिटिव्ह हाफ सायकलला. मग करंट कसा होणार आहे, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह करंट जाणार आहे. बी पॉझिटिव्ह आता आणि ए निगेटिव्ह आहे, मग पॉझिटिव्ह कडून करंट फ्लो होणार आहे, तो D4 ला जाणार आहे, लोड रेजिस्टर कडून जाणार आहे आणि D2 कडून तो कुठे जाणार आहे, ए कडे जाणार आहे. सो करंट विल फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह D4 लोड रेजिस्टर, इट विल गो टू D2 and it will go to the positive terminal. करंट डायरेक्शन काय होणार आहे, अशी होणार आहे. So you will get the output voltage, but this output voltage will be due to which diode, D2 and D4. Okay, so this will be your output voltage. 0 to pi you will get the output voltage, that is positive half cycle you are getting. During the positive half cycle you will get the output voltage, that time D1 and D3 is on.
During the negative half cycle pi to 2 pi, you will get the output voltage because diode D2 and D4 are on. Thus, because so during one complete cycle, positive and negative half cycle, you will get